मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 2 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी आजच एम-पी-एस-सी एक्झाम गाईड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिला प्रश्न बघू. मे 2026 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या सैन्य मोहिमेवर आधारित स्मृती पुस्तक प्रकाशित केले? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर हे स्मृती पुस्तक राजनाथ सिंह यांनी प्रकाशित केले. तर या पुस्तकात विशिष्ट सैन्य मोहिमेत थेट सहभागी झालेल्या 100 अधिकारी व सैनिकांचे रोमहर्षक वैयक्तिक अनुभव समाविष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने असामान्य शौर्य गाजवून पाकिस्तानला केवळ 4 दिवसात युद्धविराम घोषित करण्यास भाग पाडले होते. तर हे पुस्तक भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या म्हणजे लष्कर, नौदल, हवाई या तिन्ही सैन्य दलाच्या अभूतपूर्व संयुक्त कामगिरीवर प्रकाश टाकते. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातच प्रथम स्कायकास्ट हे हवामान देखरेख यंत्रणा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर स्कायकास्ट ही जी आहे हवामान देखरेख यंत्रणा ही कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली विमानतळ. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. येणाऱ्या परीक्षेत यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या हस्ते अत्याधुनिक यंत्रणेचे औपचारिकरित्या उद्घाटन झाले. अशा अत्याधुनिक हवामान देखरेख व अंदाज यंत्रणा असणारा हा भारत जगातील एकूण 19वा देश ठरला आहे. तर या यंत्रणेचा मुख्य उद्देश विमानांच्या प्रवासातील आणि उड्डाणातील धोक्याचा अडथळा कमी करणे आणि विमान वाहतूक सुरक्षितता वाढवणे हा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला? तर याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंह. राजेश कुमार सिंह याचं योग्य उत्तर आहे. तर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की DRDO हे नक्कीच न्यूजमध्ये असतं. तर DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर वरिष्ठ नोकरशहा राजेश कुमार सिंह हे सध्या देशाचे संरक्षण सचिव आहेत, म्हणजेच डिफेन्स सेक्रेटरी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे. तर माजी DRDO अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत यांच्या नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर ते 1989 बॅचचे केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांना प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. संयुक्त राष्ट्राच्या FAO कडून सॉइल फार्मर हिरो पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे वल्लुवन. तमिळनाडूतील वल्लुवन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की हा भारतातील व्यक्तीला हा पुरस्कार भेटलेला आहे. सॉइल फार्मर हिरो हा पुरस्कार वल्लुवन या तमिळनाडूतील व्यक्तीला भेटला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेत नक्कीच यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वल्लुवन हे तामिळनाडू राज्यातील पोल्लाची येथील एक प्रगतिशील व प्रयोगात्मक नारळ उत्पादक शेतकरी आहे. त्यांनी त्यांच्या शेतात अत्यंत कल्पकतेने आणि शास्त्रीयदृष्ट्या बहुपीक पद्धतीचा म्हणजे मल्टीक्रॉपिंगचा यशस्वीरित्या अवलंब केला आहे. तर त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांना ईशा फाउंडेशनच्या प्रसिद्ध कावेरी कॉलिंग मोहिमेचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तर त्यांनी मल्टीक्रॉपिंग या पद्धतीचा यशस्वीरित्या अवलंब केला आहे त्यांनी शेतामध्ये, आणि ते तामिळनाडूतील आहे. प्रयोगात्मक नारळ उत्पादक शेतकरी आहेत. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण की यावर प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. कारण की FAO ही महत्त्वाची संस्था आहे आणि हा पण एक भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या 37व्या वर्धापन दिनी कोणता नवीन निर्देशांक लॉन्च करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स.
लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स. तर हा निर्देशांक प्रमुख भारतीय बंदराच्या दैनंदिन कामगिरीचे अचूक व नियतकालिक मूल्यमापन करण्यासाठी विकसित केला आहे. तर हे केंद्रीय बंदरे, नौकावाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी निर्देशांकाचे अनावरण झाले. तर बंदराच्या कारभारावरील गतिशीलता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे हा या निर्देशकाचा पायाभूत हेतू आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बेटर नेव्हर स्टॉप्स. बेटर नेव्हर स्टॉप्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे श्याम श्रीनिवासन. श्याम श्रीनिवासन हे याचं योग्य उत्तर आहे. तर श्याम श्रीनिवासन हे भारतातील आघाडीच्या खाजगी बँकेपैकी एक असलेल्या फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आहेत. या पुस्तकात त्यांनी कॉर्पोरेट जगातील व्यावहारिक अनुभव, उत्कृष्ट नेतृत्व व धोरणात्मक व्यवस्थापनाचे मोलाचे धडे मांडले आहेत. तर त्यांचे हे पहिलेच पुस्तक आहे. तर हा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे, कारण श्याम श्रीनिवासन हे फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आहेत. तर त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न ठरतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बँकांमधील बेवारस आर्थिक मालमत्तेची माहिती मिळवण्यासाठी सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे कॉमन लँडिंग पोर्टल. कॉमन लँडिंग पोर्टल हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर हे महत्वाचे डिजिटल पोर्टल केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने विकसित केले आहे. तर यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध बँकातील जुन्या ठेवी व प्रलंबित विमा दावे व शेअर्सचे एकाच प्लॅटफॉर्मवर माहिती शोधता येते. तर हे सरकारचा देशव्यापी उपक्रम आपकी पूंजी आपका अधिकार या महत्वपूर्ण जनजागृती मोहिमेचा मुख्य भाग आहे. तर आजचा प्रश्न बघू. जून 2026 मध्ये निधन झालेल्या सुमन कल्याणपूर या कोणत्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व होत्या? तर याचं उत्तर आहे पार्श्वगायन, म्हणजे प्लेबॅक सिंगिंग या क्षेत्रातील त्या दिग्गज व्यक्तिमत्व होत्या. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भारत सरकारने 2023 मध्ये देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण देऊन गौरवले होते. तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये शेकडो अजरामर गाण्यांना स्वतःचा स्वर दिला आहे. तर त्यांनी त्यांची विशेष गाणी म्हणजे निंबोनीच्या झाडामागे आणि केतकीच्या बनी, तर ही एक त्यांची विशेष महत्वाची अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक गाणी ठरली. तर त्यांना 2023 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या पार्श्वगायन या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व होत्या. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.